प्रतिभा धानोरकर या चंद्रपूर मतदारसंघात दाखल झालाय आणि ठिकठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहे त्यांच्या भोवती गोळा झाल्यासोबत प्रतिभा धानोरकर ताई मोठ्या एक वाट पाहिल्यानंतर तिकीट जाहीर झालाय, काय सांगाल? पहिली प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसतोय। आपल्याला माहित आहे की मागच्या वेळेस 2019च्या इलेक्शन मध्ये ज्या पद्धतीने संघर्ष करून माझे पती दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना तिकीट मिळाली होती, त्या पद्धतीचा संघर्ष या वेळी सुद्धा आपल्याला बघायला मिळाला। पण शेवटी आमचे पक्षश्रेष्ठी आदरणीय खरगेजी असतील, सोनिया मॅडम असतील, राहुलजी असतील आणि आमचे प्रांताध्यक्ष आणि सगळे पक्षश्रेष्ठी महाविकास आघाडीतील आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील, उद्धवजी ठाकरे आणि मित्र पक्ष घटक पक्षातील सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी जी प्रतीक्षा केली, शेवटी ती प्रतीक्षा कुठेतरी पूर्णत्वास गेली आणि पक्षश्रेष्ठीने विश्वास टाकून ही उमेदवारी मला या ठिकाणी जाहीर केली। आणि मागच्या वेळेस देखील सुद्धा आपण बघितलं असेल की माझे पती या ठिकाणून खासदार होते आणि त्यांनी सर केलेला हा किल्ला आता कुठेतरी पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावरती आहे आणि 100% ती जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडेल। 24 मार्चला तुमची तिकीट जी आहे ती डिक्लेअर झाली आणि 24 मार्च 2019ला बाळूभाऊ धानोरकर यांची तिकीट डिक्लेअर झाली होती, काय सहयोग आहे धानोरकरांचा? आपल्याला माहिती आहे मागच्या वेळेस 24 मार्चला आणि रविवारच दिवस होता, आजही योगायोगाने 24 मार्च आणि रविवार दिवस आहे, म्हणजे विजयाची नांदी ही पहिल्यांदा आपल्याला मिळाली आहे आणि 100% या लोकसभेवर आपल्याला विजय मिळणार आहे याची ही आपल्याला कुठेतरी एक सूचना देत आहे। विदर्भातलं शेवटचं नाव अगदी तुमचं होतं, धानोरकरांच्याच वाटेला संघर्ष काय तो? शेवटी आपण बघितलं असेल की या 8 दिवसाच्या संघर्षाच्या काळात मी एक स्टेटस ठेवला होता की संघर्ष जितना बड़ा होगा जीत उतनी ही शानदार होगी आणि त्याच पद्धतीने आपण जो संघर्ष केला त्याचं फळ नक्की आपल्याला कुठेतरी मिळेल। आणि धानोरकर परिवार हे खासदार आमदार नगराध्यक्ष एका कुटुंबातले जरी असले तरी मागील 20 वर्षापासूनचा संघर्ष हा मतदारसंघातील लोकांना माहीत आहे, हे काही इतकं सोपं नाही आणि तळागाळातून कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत आम्ही काम केलं आणि काम करत असताना संघर्षातूनच हे धानोरकर कुटुंब वर आलं आणि आजही आपल्या वाट्याला संघर्ष आहे, कारण संघर्ष त्यालाच निवडतो की ज्याची त्या संघर्षाला समोर जाण्याची ताकद असते आणि त्या संघर्षाला समोर जाऊन हे यश मी या ठिकाणी मिळवलेलं आहे। एक शेवटचा प्रश्न, तुमच्या तिकिटाला फार विरोध झाला, आता तुमचं नाव डिक्लेअर झालंय, काँग्रेस म्हणून सर्व कार्यकर्ते तुमच्या नावासाठी एक येतील का, तुमचा प्रचार करतील का, तुमची भूमिका काय राहील? आपण बघितलं असेल की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष नेहमी हुकुमशाहीवर कधीही चालला नाही, जसा राजा बोले आणि दाढी हाले त्या पद्धतीचा कारभार हा काँग्रेसमध्ये होत नाही। काँग्रेस हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा पक्ष आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर राज्यघटनेवर संविधानावर चालणारा पक्ष आहे, त्याच्यामुळे
पक्षश्रेष्ठी ज्याला कोणी याला विश्वासानं तिकीट देईल त्याच्यासाठी सगळे महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, शेवटी पक्षाचा जो निर्णय असेल, आम्ही सांगितलं की बाबा तिकीट कोणालाही मिळेल, पक्षश्रेष्ठी ज्याला तिकीट देईल त्याच्या पाठीशी आम्ही राहू. आणि मलाही तिकीट मिळालं तर मला सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि जनमानसावर विश्वास आहे की त्याच ताकदीनं सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सगळे सामान्य जनता ही माझ्या पाठीशी खंबीरपणे राहील आणि एकजुटीनं माझ्या विजयासाठी सगळे मिळून आम्ही काम करू. ही लढाई ही हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाहीची ही लढाई आहे, संविधान आणि लोकशाही वाचवण्याची ही लढाई आहे आणि आम्ही सगळेजण मिळू आणि नक्कीच या ठिकाणी आम्ही विजय मिळवू. धन्यवाद. तर या होत्या प्रतिभा धानोरकर यांचं म्हणणं आहे की संघर्ष जितना बड़ा होगा जीत उतनी बड़ी होगी आणि सर्व कार्यकर्ते एक दिलाने एकजुटीने माझा प्रचार करतील. सारंग पांडे, एबीपी माझा, वरोरा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.